नमस्कार, मी आसिफ शेख स्पर्धा मित्र अकॅडमी धाराशिव. सध्या एक जाहिरात फार चर्चेत आहे आणि ही जाहिरात म्हणजे अंगणवाडी मुख्य सेविका. जाहिरात अजून आलेली नाही, येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, पण याच्या संबंधीचा एक नवीन GR आलेला आहे आणि तो GR चा आधार घेऊन जाहिरात येणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. 3 जुलै 2026 ला म्हणजे काहीच दिवसापूर्वी 4-5 दिवसापूर्वी हा GR आलेला आहे. ठीक आहे, तर नवीन GR मध्ये काय बदल आहेत ते जाणून घेण्यापूर्वी आपण ही परीक्षा काय आहे आणि कशा पद्धतीची आहे हे या ठिकाणी समजून घेऊयात. ठीक आहे, तर ही जाहिरात 2025 ला जी आलेली होती ती म्हणजे अंगणवाडी मुख्य सेविका किंवा त्यांनाच आपण पर्यवेक्षिका किंवा त्यांनाच आपण सुपरवायझर असं म्हणतो. तर ही जी जाहिरात आहे, ही जाहिरात किंवा ही पद 2 टप्प्यामध्ये भरली जातात. ठीक आहे, एक जी जाहिरात असते किंवा काही पद जी असतात ती सरळ सेवेने भरली जातात. म्हणजे याला आपण म्हणतो डायरेक्ट रिक्रुटमेंट. म्हणजे सर्व विद्यार्थिनी किंवा सर्व महिला यासाठी पात्र असतील. आता सर्व विद्यार्थिनी किंवा महिला का म्हणतोय? कारण या पदाची जाहिरातीसाठी 100% या महिला किंवा मुलीच पात्र असतात. या ठिकाणी मुलांना, विद्यार्थ्यांना या ठिकाणी या जाहिरातीमध्ये फॉर्म भरता येत नाहीत. ठीक आहे, तर एक टप्पा किंवा एक परीक्षा जी असते ती म्हणजे सरळ सेवा. आता यामध्ये पदवी कंप्लीट असणाऱ्या सर्व मुलींना, सर्व महिलांना या ठिकाणी या पदाचे फॉर्म भरता येतात. ठीक आहे, आणि दुसऱ्या ज्या प्रकारे भरती शासन करतं ती म्हणजे मर्यादित विभागीय परीक्षा. आता मर्यादित विभागीय परीक्षा किंवा त्यांना आपण अंतर्गत परीक्षा असं म्हणतो. ह्या परीक्षा म्हणजे ज्या महिला सध्या अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत अशा महिलांसाठी, अशा मुलींसाठी ही अंतर्गत परीक्षेची जाहिरात आलेली असते किंवा येते. ही जाहिरात या वर्षीची निघणार आहे अशी चर्चा आहे. कदाचित काही दिवसांमध्ये, भविष्यामध्ये 1 महिना, 2 महिने किंवा येऊन 3 महिन्यांमध्ये ही जाहिरात येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, तर आपण सध्या मागची जी जाहिरात होती 2025 ची, ही जाहिरात थोडक्यात समजून घेऊयात म्हणजे आपल्याला पुढच्या परीक्षेसाठी तयारी करणं या ठिकाणी सोपं जाईल. तर बघा, अंगणवाडी मुख्य सेविका ही जाहिरात जी होती, एकात्मिक बालविकास सेवा योजना, एकात्मिक बालविकास सेवा योजना म्हणजेच ICDS, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम आयुक्तालय यांच्या अधीनस्थ ही जाहिरात प्रसिद्ध होते. त्यांच्या अधीनस्थ ही जाहिरात प्रसिद्ध होते. आता ज्या आपण आता या ठिकाणी बोलतोय, ही जी जाहिरात आलेली होती ती अंतर्गत परीक्षा म्हणजे ज्या महिला किंवा ज्या मुली अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत त्यांच्यासाठीची ही जाहिरात या ठिकाणी आपण लिहिलेली आहे आणि तीच जाहिरात परत यावर्षी येण्याची शक्यता आहे. आता त्यांची जी परीक्षा असते ती परीक्षा मर्यादित विभागीय परीक्षा, मर्यादित विभागीय परीक्षा असते. म्हणजेच काय? लिमिटेड डिपार्टमेंटल एक्झाम, लिमिटेड डिपार्टमेंटल एक्झाम म्हणजे सध्या शासनामध्ये कार्यरत आहात तुम्ही, सध्या तुम्ही शासनामध्ये कार्यरत आहात म्हणून त्यांनाच या ठिकाणी फॉर्म भरण्याची सवलत दिली जाते. म्हणून या परीक्षेला मर्यादित विभागीय परीक्षा म्हणजे डिपार्टमेंटल परीक्षा, डिपार्टमेंटच्या व्यक्तींसाठी परीक्षा असं याचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. या परीक्षेद्वारे निवडीने म्हणजे तुमची जी निवड होणार आहे ती परीक्षेद्वारे होणार आहे. निवड होणार आहे ती परीक्षेद्वारे होणार आहे. तुम्ही सध्या अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहात, मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहात, तुम्हाला सुपरवायझर व्हायचंय, पर्यवेक्षिका व्हायचंय, मुख्य सेविका व्हायचंय, परंतु तुमची पदोन्नती जरी होणार असेल तरी तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल आणि परीक्षाद्वारे तुमची निवड होईल. तर मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे निवडीने, निवड कशाद्वारे होईल? परीक्षेद्वारे निवड होईल. निवड झाल्यानंतर पदोन्नतीने नियुक्तीकरिता ही परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे निवड झाल्यानंतर तुम्हाला पदोन्नती भेटेल आणि पदोन्नतीनंतर तुम्हाला नियुक्ती भेटेल. नियुक्ती कोण देतं? शासन देतं. नियुक्ती कोण देतं? शासन देतं. निवड कशी होते? परीक्षेद्वारे होते. निवड कशी होते? परीक्षेद्वारे होते. परीक्षेद्वारे निवड झाल्यानंतर तुमची पदोन्नती होईल. पदोन्नतीनंतर शासन तुम्हाला नियुक्ती देईल. ही नियुक्ती मुख्य सेविका, पर्यवेक्षिका किंवा सुपरवायझर म्हणून या ठिकाणी असेल.
ठीक आहे, थोडासा आधार आपण 2025च्या जाहिरातीचा घेतलेला आहे. 2025 मध्ये जी जाहिरात आलेली होती त्यामध्ये एकूण पदे 272 होती. 272 पदांसाठी ही जाहिरात झालेली होती आणि त्याच्यामध्ये दिव्यांगांसाठी म्हणजेच या ठिकाणी अपंगांसाठी, दिव्यांगांसाठी या ठिकाणी 11 पदे राखीव होती. 11 पदे राखीव होती. आता ज्या दिव्यांग मुली किंवा महिला असतील त्यांच्यासाठी या ठिकाणी 2 मिनिटं आपण विश्लेषण करूयात. तर किती पदे दिव्यांगासाठी जनरली या परीक्षेमध्ये राखीव ठेवली जातात? तर 4% पदे राखीव ठेवली जातात. 4% पदं राखीव ठेवली जातात. याच्यामध्ये सुद्धा अतिदिव्यांग, अतिदिव्यांग आणि दिव्यांग असे 2 प्रकार आहेत. ठीक आहे, आता जनरली दिव्यांग पदासाठीचा लाभ किंवा निवडीसाठीचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकता? ज्यांच्याकडे किमान 40% दिव्यांगत्वाचे सर्टिफिकेट आहे, किमान 40% दिव्यांगत्वाचे सर्टिफिकेट आहे, त्यांच्यासाठी ही पदं राखीव ठेवली जातात. आता या राखीव पदांमध्ये या ठिकाणी कदाचित मेरिट सुद्धा थोडंसं कमी लागण्याची शक्यता असते. ठीक आहे, 100% महिलांसाठीच ही एक्झाम होती. 100% पद ही महिलांसाठीच राखीव होती. यामध्ये शासनाने जे त्यांचे 104 नागरी प्रकल्प आहेत, 104 नागरी प्रकल्प आहेत, या 104 नागरी प्रकल्पामधील 272 रिक्त जागांसाठी ही जाहिरात काढली होती. तर अंगणवाडी सुपरवायझर किंवा मुख्य सेविका तुम्हाला व्हायचं असेल तर यामध्ये ICDS मध्ये ग्रामीण प्रकल्प आणि नागरी प्रकल्प असे या ठिकाणी प्रकल्प केलेले असतात. ग्रामीणचे प्रकल्प ग्रामीण भागातील अंगणवाड्यांसाठी आणि नागरीचे प्रकल्प नागरी भागातील अंगणवाड्यांसाठी असतात. एका तालुक्याचा जनरली सामान्यतः 1 प्रकल्प किंवा मोठा तालुका असेल तर 2 किंवा 3ही प्रकल्प या ठिकाणी अस्तित्वात असलेले आपल्याला दिसतील. ठीक आहे, तर 104 नागरी प्रकल्पांसाठी 272 पदांची या ठिकाणी जाहिरात आहे. मुख्यतः सामान्यतः 1 सुपरवायझर जनरली या ठिकाणी 25 अंगणवाड्यांसाठी या ठिकाणी नियुक्ती दिली जाते. त्याच्यापेक्षा जास्तही असू शकतात किंवा कमीही असू शकतात. सामान्य आकडा 25 आहे. संवर्ग गट क आहे. गट क म्हणजे क्लास 3 दर्जाची, गट क संवर्गाची ही पदं आहेत. ठीक आहे, शासनामध्ये गट अ, गट ब मध्ये राजपत्रित आणि अराजपत्रित आणि त्याच्यानंतर गट क आणि गट ड असे संवर्ग शासनामध्ये केलेले आहेत. गट ड मध्ये सामान्यतः शिपाई, माळी, स्वयंपाकी, ड्रायव्हर अशा पदांसंबंधी भरती केली जाते. गट क मध्ये या ठिकाणी क्लर्क, सिनियर क्लर्क, विस्तार अधिकारी, सुपरवायझर अशा संबंधीची पदे या ठिकाणी भरलेली असतात. संवर्गानुसार पे स्केल या ठिकाणी बदलत असते. ठीक आहे, तर अंगणवाडी मुख्य सेविका, सुपरवायझर यांचा संवर्ग आहे गट क. ठीक आहे, पदोन्नतीने या ठिकाणी तुम्हाला ही परीक्षेद्वारे तुमची निवड होणार आहे. याच्यामध्ये 2025 मध्ये काय पात्रता सांगितली होती? जी पात्रता येणाऱ्या परीक्षेमध्ये बदलण्याची शक्यता आहे. पण जुनी पात्रता आपण या ठिकाणी लक्षात घेऊयात. काय पात्रता सांगितली होती? तर पात्रतेमध्ये या ठिकाणी विभागीय परीक्षा असल्यामुळे पात्रता होती, तुम्ही जर अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून, अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून 10 वर्ष विनाखंड सेवा देत असाल, विनाखंड सेवा देत असाल व सध्या तुम्ही कार्यरत असाल तर, ठीक आहे, तर तुम्ही या परीक्षेसाठी पात्र मानले जाता. आणि एवढी एकच पात्रता आहे का? नाही. तर आणि तुम्ही जर महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर जनरली महाराष्ट्रातील जे अंगणवाडी सेविका, ज्या मुली, ज्या महिला फॉर्म भरणार आहेत त्या सामान्यतः महाराष्ट्राचे रहिवासी असतील. हे आपल्याला डोमिसाईल सर्टिफिकेट काढून या ठिकाणी दाखवावं लागेल. ठीक आहे, वयाची अट काय सांगितली होती? तर वयाची अट ही जाहिरात आल्याच्या दिनांकापासून गणली जाते किंवा जाहिरातीमध्ये एक स्पेसिफिक दिनांक नमूद असतो, तिथपर्यंत ते वय काउंट केलं जातं. ठीक आहे, ते येणाऱ्या जाहिरातीमध्ये तो दिनांक नमूद असेल. तर वयाची अट काय? तर किमान 21 वर्ष पूर्ण असले पाहिजेत व कमाल वयाची अट होती 45. ठीक आहे, आणि पात्रता, शैक्षणिक पात्रता काय सांगितली होती? तर शैक्षणिक पात्रतेमध्ये या ठिकाणी पदवी, शैक्षणिक पात्रतेमध्ये या ठिकाणी सांगितलं होतं की कोणत्याही शासनमान्य विद्यापीठाची
पदवी असणं या ठिकाणी आवश्यक आहे. मार्क्स किती असावेत? 35% का 40%, 50%, 60%, 90%? मार्कांचं या ठिकाणी काहीही घेणं देणं नाहीये. तुम्ही फक्त पास असावे. 2 अटेम्प्ट 3 अटेम्प्ट मध्ये जरी तुम्ही पास असाल तरीही चालतंय. तुमचं इयर डाऊन झाला असेल, एखाद्या वर्षी तुम्हाला बॅकलॉग असेल किंवा ते एकच वर्ष तुम्ही 2 वर्ष 3 वर्षामध्ये काढलं असेल तरीही चालतंय. ठीक आहे. फक्त काय, तुमची पदवी पूर्ण असणं आवश्यक आहे. याच्यासोबत MSCIT ची जी पात्रता त्या ठिकाणी दिलेली आहे हे सर्टिफिकेट मात्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. MSCIT ची सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. टायपिंग वगैरेची कोणतीही अट दिलेली नाही. ठीक आहे. या पात्रता असणाऱ्या महिला ज्या अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत, हे या पदासाठी फॉर्म भरण्यासाठी पात्र मानले गेले होते मागच्या वर्षी. ठीक आहे. आता या वर्षी काही चेंजेस आहेत ते बघण्यापूर्वी आपण या ठिकाणी बघूयात की परीक्षा कशा पद्धतीने झाली होती. तर परीक्षा पद्धती होती, मी या ठिकाणी लिहिलेले CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे परीक्षा ही कम्प्युटरवर ऑनलाईन झाली होती. पॅटर्न काय होता? MCQ पॅटर्न होता. MCQ पॅटर्न म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन, म्हणजे एक प्रश्न दिला जाईल, त्याचे 4 पर्याय दिले जातील आणि 4 पर्यायामधून तुम्हाला एक अचूक पर्याय त्या ठिकाणी निवडायचा होता. तर हा झाला परीक्षा पॅटर्न. आता याच्या सिलेबसमध्ये काय होतं? तर या ठिकाणी तुम्हाला बघा, इथं परत लक्षात घ्या, तुमच्या परीक्षेसाठी पदवीची पात्रता दिलेली होती मागच्या वेळी, म्हणून या ठिकाणी सिलेबसमध्ये आणि परीक्षा पद्धतीमध्ये या ठिकाणी काही विभागांना पदवी आवश्यक आहे असं त्यांनी सांगितले आणि काही विभागांना 12वी आणि काहींना 10वी. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ परीक्षेमध्ये येणारे काही विभागाचे प्रश्न हे 10वीच्या डिफिकल्टी लेवलचे असतील, काही विभागाचे प्रश्न 12वीच्या डिफिकल्टी लेवलचे असतील आणि काही विभागाचे प्रश्न हे पदवीच्या डिफिकल्टी लेवलचे असतील. ठीक आहे. म्हणजे काही प्रश्न अतिशय सोपे, काही प्रश्न मध्यम आणि काही प्रश्न हे मध्यम ते अवघड दर्जाचे असू शकतात. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं. मागची परीक्षा या दर्जावर झालेली होती. ठीक आहे. तर या ठिकाणी पेपर कसा होता? तर मागच्या वेळी इंग्रजी विषय या ठिकाणी फक्त नमूद केलेला आहे. स्तर म्हणजे कुठल्या दर्जाचे प्रश्न? तर 10वी दर्जाचे प्रश्न असतील, 10 प्रश्न असतील आणि एका प्रश्नाला 2 गुण म्हणजे 20 गुणाचे हे प्रश्न असतील. मराठी सेम, मराठीसाठी 10वीचा दर्जा असेल, 20 प्रश्न असतील आणि 40 गुण असतील. तर बघा, या ठिकाणी एकूण प्रश्नांची संख्या आधी आपण समजून घेऊयात. एकूण प्रश्नांची संख्या 10 आणि 20 30, 30 आणि 40 70, 70 आणि 30 100. एकूण प्रश्नांची संख्या होती 100 आणि गुण होते 200. एकूण प्रश्नांची संख्या होती 100, गुण होते 200. 100 प्रश्नांपैकी 20 आणि 10 30 प्रश्न, 100 प्रश्नांपैकी 30 प्रश्न हे मराठी आणि इंग्रजी भाषेवर अवलंबून होते. आता भाषेचे प्रश्न कसे असतात? मागच्या वेळी ही परीक्षा CBT कम्प्युटर बेस्ड किंवा MCQ पॅटर्न मध्ये जरी असेल तरी मराठी आणि इंग्रजी भाषेच्या प्रश्नांमध्ये उतारा सुद्धा विचारला जाऊ शकतो. यामध्ये लिहायचं काहीच नसतं. उतारा असेल, उतारा वाचून त्याच्या खाली जे 3-4 प्रश्न दिलेले असतील त्याचे आपल्याला मल्टिपल चॉईस ने एक अचूक उत्तर निवडून त्या ठिकाणी टिक करायचं होतं. मग मराठी आणि इंग्रजीच्या प्रश्नांमध्ये काही व्याकरणांचा समावेश असेल, ए अँड दी इंग्रजीमध्ये आर्टिकल वापरायचे असतील. ठीक आहे. किंवा त्या ठिकाणी चेंज द वॉइस असेल, किंवा या ठिकाणी क्वेश्चन टॅग असेल, किंवा या ठिकाणी विरामचिन्हे वापरायचे या ठिकाणी प्रश्न असू शकतो. समानार्थी प्रश्न, विरुद्धार्थी प्रश्न मराठी इंग्रजीमध्ये, वन वर्ड सबस्टिट्यूशन इंग्रजीमध्ये असू शकेल, मराठीमध्ये म्हणी असतील, वाक्यप्रचार असतील. ठीक आहे. पॅसेज दोन्हींमध्ये असू शकतो किंवा नसूही शकतो, किंवा दोन्हींमधल्या एकांमध्ये असू शकतो. ठीक आहे. पण दर्जा हा सोपा असेल, दर्जा हा अतिशय सोपा असेल. अतिशय सोपा म्हणजे काय? बरोबर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मग पर्याय असतील चूक, अचूक. ठीक आहे. म्हणजे बरोबर शब्दाचा समानार्थी शब्द अचूक. ठीक आहे. पळसाला पाने 3च याचा अर्थ काय? ठीक आहे. घरोघरी मातीच्या चुली.
ठीक आहे. रामा गोइंग टू स्कूल, स्कूल नंतर पूर्णविराम वापरणार का प्रश्नचिन्ह वापरणार का उद्गारवाचक एक्सक्लेमेटरी. ठीक आहे. अशा स्वरूपाचे एकदम 10वी दर्जाचे सोप्या दर्जाचे प्रश्न असतील असं त्यांनी नमूद केलेले आहे. ठीक आहे. प्रश्न किती 30 असतील, मार्क किती 60 असतील. ठीक आहे. पुढचा सेक्शन या ठिकाणी होता GS म्हणजे सामान्य अध्ययन, गणित आणि बुद्धिमत्ता एकत्रच त्यांनी हा सेक्शन दिलेला आहे. दर्जा ठेवलेला आहे 12वीचा. प्रश्न असतील 40, मार्क असतील 80. प्रश्न असतील 40, मार्क असतील 80. ठीक आहे. या ठिकाणी बघा याला वेटेज जास्त आहे. प्रश्न 40 आहेत परंतु सेक्शन मात्र या ठिकाणी एका सेक्शन मध्ये जास्त. म्हणजे सामान्य अध्ययनामध्ये तुम्हाला काय विचारलं जाऊ शकते, 2-4 प्रश्न तुम्हाला करंट अफेअर्स किंवा चालू घडामोडीचे असतील. 1-2 प्रश्न तुम्हाला इतिहासाचे भूगोलाचे असू शकतात. राज्यघटनेचे साधे सोपे 1-2 प्रश्न असू शकतात. ठीक आहे. या ठिकाणी सायन्सचा एखादा साधा सोपा प्रश्न असू शकतोय. ठीक आहे. गणित असू शकतात काही आणि बुद्धिमत्ता असू शकते काही. ठीक आहे. पेपर हे वेगवेगळ्या दिवशी आणि वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये घेतले गेले, त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी काही प्रश्नांच्या पातळीमध्ये फरक पडलेला मागच्या वेळी आपल्याला दिसून येतो. तर जनरली 40 प्रश्न असतील तर आपण असं म्हणू शकतोय की बुद्धिमत्तेचे या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्तेचे मिळून 20 ते 25 प्रश्न किंवा GS चे 21 प्रश्न या ठिकाणी असू शकतात. आता GS चे 20 प्रश्नांमध्ये या ठिकाणी आपल्याला काय येतं तर या ठिकाणी चालू घडामोडी आहे, इतिहास आहे, महाराष्ट्राचा भूगोल आहे, भारताचा भूगोल आहे, राज्यघटना आहे, अर्थशास्त्रावर आधारित एखादा प्रश्न, सायन्सवर आधारित 1-2 प्रश्न, या ठिकाणी अशा स्वरूपाचे सामान्य अध्ययनाचे काही प्रश्न असू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर मग शेवटचा जो सेक्शन दिलेला आहे तो म्हणजे ICDS चे कायदे व योजना. ठीक आहे. म्हणजे एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत या ठिकाणी महाराष्ट्र शासन जे काही कायदे किंवा ज्या काही योजना राबवतं, ठीक आहे, पोषण महाअभियान असेल अशा प्रकारे ज्या काही योजना राबवतं या योजनेसंबंधीचे प्रश्न मात्र उच्च दर्जाचे असतील, पदवी दर्जाचे असतील. प्रश्न किती असेल या ठिकाणी प्रश्न 30 असतील आणि या ठिकाणी मार्क्स किती असतील तर मार्क्स या ठिकाणी आपल्याला सांगितले आहेत 60 गुण असतील. गुण किती असतील 60 गुण. आता लक्षात घ्या. ठीक आहे. गणित बुद्धिमत्ता GS 80 आणि कायदे 60 म्हणजे या ठिकाणी 140 मार्क याचे झाले. 4 सेक्शन मध्ये ही परीक्षा घेतली जाईल. किमान 3 सेक्शन आपले चांगले हवेत किमान आणि 1 मध्यम असेल तर चालेल. ठीक आहे. आता या ठिकाणी जर तुमचा इंग्रजी एखाद्याचा कच्चा असू शकतो, या ठिकाणी गणित बुद्धिमत्ता एखाद्याचा कच्चा असू शकतो, पण बाकी विषय मात्र या ठिकाणी परफेक्ट केले पाहिजेत किंवा ते असले पाहिजेत. आणि सर्वात महत्वाचं, तुम्ही जोपर्यंत ICDS चे कायदे किंवा योजना व्यवस्थितरित्या करत नाही तोपर्यंत या ठिकाणी तुम्हाला 60 मार्क किंवा हे 30 प्रश्न तुम्हाला सुटणार नाहीत. बरेचसे या ठिकाणी बऱ्याच जणांचा मराठी GS किंवा गणित बुद्धिमत्तेला सहज जाऊन बसले तरी काही मार्क्स मिळतील किंवा ICDS कायदे किंवा योजना आपण काम करत असून सुद्धा याच्यामधले खोचक प्रश्न किंवा याच्यामधल्या काही इंटरनल ज्या बाबी आहेत, प्रश्न विचारण्यासारख्या ज्या बाबी आहेत या आपल्याला पाठ कराव्या लागतील, समजून घ्याव्या लागतील. ठीक आहे. पुढच्या काही व्हिडिओज मध्ये आपण हे 30 प्रश्न जे आहेत किंवा ICDS चे सर्व योजना आणि सर्व माहिती कायद्यांसंबंधीचे याचे काही व्हिडिओज आपण तयार करणार आहे. आपल्या YouTube चॅनलवर हे सर्व व्हिडिओज पुढे भविष्यामध्ये तुम्हाला भेटतील. पुढच्या आठवड्यापासूनच हे व्हिडिओ बनवायला आपण सुरुवात करणार आहे. त्यामुळे आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करणं आवश्यक आहे. YouTube चॅनल आहे स्पर्धा मित्र _2026. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला हा व्हिडिओ ज्यावेळी पाहाल त्यावेळी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला नोटिफिकेशन्स भेटतील. ठीक आहे. आता यावेळची परीक्षा कशी वेगळी असू शकते, यावेळची परीक्षा कशी वेगळी असू शकते तर ज्यावेळी या परीक्षा होत होत्या त्यावेळी बऱ्याचशा याचिका मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत किंवा नागपूर खंडपीठाअंतर्गत या ठिकाणी पडल्या. आता या सर्व याचिका ज्या होत्या यातील काही याचिकांवर ज्यावेळी शासनाने निकाल दिला, उच्च न्यायालयाने निकाल दिला, त्या निकालाचा आधार घेऊन शासनाने 3 जुलै 2026
3 जुलै 2026 ला या ठिकाणी नवीन GR काढलेला आहे. नवीन GR या ठिकाणी काढलेला आहे. आता हा GR काय आहे? ठीक आहे. आता मुंबई हायकोर्ट, मुंबई उच्च न्यायालयाचं नागपूर खंडपीठ यांनी निकाल देताना निकालामध्ये असं म्हटलेलं आहे की जी अंगणवाडी सेविका 60 वर्षापर्यंत सेवा देण्यास सक्षम मानली जाते, जी अंगणवाडी किंवा मिनी अंगणवाडी सेविका निवृत्ती वयापर्यंत म्हणजे 60 वर्ष वयापर्यंत सेवा देण्यास सक्षम मानली जाते, ती अंगणवाडी सेविका ज्या मुख्य सेविका किंवा सुपरवायझरचं निवृत्तीचं वय 58 वर्ष आहे त्या पदासाठी का सक्षम मानली जाऊ नये? आणि असं मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने या ठिकाणी शासनाला प्रश्न विचारला आणि त्या शासनाने त्या ठिकाणी शासनाला आदेश दिला की या ठिकाणी तुम्ही वय जे आहे ते वय तुम्ही वाढवणं आवश्यक आहे. तीच सेविका जर सेविका म्हणून काम करताना 60 वर्ष वयापर्यंत काम करू शकते, तर मग तिचं सेविका पदावर असताना थोडस 45 जर 50 वयाला तिला पात्र ठरवलं तर ती 58 वर्ष निवृत्तीचं वय असलेल्या मुख्य सेविका किंवा सुपरवायझर पदासाठी का सक्षम नसेल? म्हणून या ठिकाणी प्रश्न विचारल्यानंतर शासनाने नवीन GR काढला. 3 जुलै 2026 चा हा GR आहे. 5-6 दिवसापूर्वींचा हा GR आहे. या GR मध्ये शासनाने ज्यावेळी आता पुढील जी भरती जाहिरात निघेल या भरती जाहिरातीमध्ये वय वाढवून शासनाने दिलेलं आहे. मागच्या जाहिरातीमध्ये वय होतं 45 वर्ष, 21 वर्ष किमान आणि कमाल 45 वर्ष. हे वय आता असू शकते कमाल 50 वर्ष. तर वय वाढीचा GR हा कन्फर्म आलेला आहे. त्यामुळे यापुढे जी जाहिरात येईल विभागीय जाहिरात जी येईल अंतर्गत परीक्षासाठी, ज्यामध्ये अंगणवाडी सेविका फॉर्म भरू शकतात पदोन्नतीद्वारे नियुक्तीसाठी मुख्य सेविकासाठी, त्यांच्या वयाची अट असेल 50 वर्ष. अर्थ काय? तर 50 वर्ष जाहिरातीमध्ये असलेल्या दिनांकापर्यंत 50 वर्ष पूर्ण असेल तरी सुद्धा या ठिकाणी तुम्ही 50 वर्ष पूर्ण किंवा त्याच्या आत वय असणाऱ्या सर्व सेविका या ठिकाणी सुपरवायझर पदांसाठी फॉर्म भरू शकतात. त्यानंतर या ठिकाणी दुसरा एक आदेश शासनाने दिलेला आहे. 30 मे 2025 ला काही जणांनी या ठिकाणी याचिका दाखल केलेली होती. हा जो नवीन GR आहे तो केवळ आणि केवळ वयवाढी संबंधी आहे. नवीन GR केवळ आणि केवळ वयवाढी संबंधी आहे. आता त्यामध्ये एक पॉइंट असाही नमूद आहे की 30 मे 2025च्या निकालाद्वारे 30 जून 2025च्या मुंबई हायकोर्टाच्या निकालाद्वारे या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिला होता, ज्यांनी याचिका टाकली होती त्यांच्यासाठी त्यांचं वय 50 वर्ष पूर्ण आहे आणि 10 वर्ष खंडित सेवा झालेली आहे आणि त्यांनी 12वी परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. अशा सेविकांना सुद्धा मुख्य सेविका किंवा सुपरवायझर म्हणून या ठिकाणी नियुक्ती द्यावी असं जुन्या याचिकेमधला तो आदेश आहे. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी मात्र कन्फर्म सांगता येत नाही की यावेळी वयाची अट 12वीच असेल का पदवी असेल. ठीक आहे. आता हा आदेश ज्या अर्थी 2025 मे मध्ये दिलेला आहे त्या अर्थी 99% नवीन भरती जाहिरात येईल त्यावेळी शैक्षणिक पात्रता 12वी असेल शैक्षणिक पात्रता, 10 वर्ष अखंडित सेवा तुम्ही दिलेली असेल आणि वय तुमचं 50 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असेल तर मात्र या जाहिरातीमध्ये फॉर्म भरण्यासाठी तुम्ही पात्र असाल. लवकरच ही जाहिरात येईल, पण जाहिरातीची वाट न बघता तत्पूर्वीच तुम्ही अभ्यास चालू केला असेल तर आपले YouTube वरील व्हिडिओ वेळोवेळी पाहत जा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी या ठिकाणी ICDS कायदे किंवा योजना ह्या सर्वच्या सर्व उत्तम प्रकारे या ठिकाणी आपण व्हिडिओ त्याचे तयार करणार आहे. त्याचप्रमाणे सामान्य अध्ययन किंवा गणित बुद्धिमत्तेचे सुद्धा व्हिडिओज या ठिकाणी अवेलेबल होतील. ठीक आहे. या ठिकाणी माहिती उत्तमरित्या तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करतो. थँक्यू. धन्यवाद.